नवे पाऊल नवा विचार लोकार्पण न्यूज। कळवण तालुक्यातील मोहनदारी आश्रमशाळेत शिकणाऱ्या इयत्ता 9वीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। तिच्याच नात्यातील मुलाने घरात कुणी नसल्याचा फायदा घेत अत्याचार केला। 19 जून 2026 रोजी नाशिक जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय। पीडित मुलगी कळवण आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या मोहनदारी आश्रमशाळेत शिकत होती। नातेवाईक असलेल्या विधी संघर्षित बालकाने तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले। त्यानंतर मुलगी गरोदर राहिली आणि 19 जून रोजी तिला नाशिक जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाली। या घटनेनंतर अबुणा पोलीस ठाणे आणि कळवण प्रकल्प कार्यालयाकडून कमालीची गुप्तता राखण्यात आली। प्रकरण उघड झाल्यानंतर 8 दिवसांनी प्रकल्प कार्यालयाने याबाबत माहिती दिली। यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आश्रमशाळा प्रशासनाने वर्षभर मुलींची मासिक पाळी तपासणी का केली नाही? शाळेच्या तपासणी अहवालात पीडितेची नोंद होती का? गरोदर असल्याचे आढळल्यास कुटुंबाला व प्रकल्प कार्यालयाला वेळीच कळवले का नाही? केंद्रीय आरोग्य पथकाने शाळेला भेटी दिल्या होत्या का? मुख्याध्यापक, अधीक्षक आणि आरोग्य विभागाला याबाबत माहिती होती का? या प्रकरणी विधी संघर्षित बालकावर अबुणा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिनांक 1 जुलै 2026 रोजी न्यायिक कार्यवाहीनंतर त्याला बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे। कळवण आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी डॉक्टर कश्मीरा संखी यांनी सांगितले की या प्रकरणी शाळा व्यवस्थापन देखील तितकेच जबाबदार आहे। त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून त्यांच्यावरील कारवाईचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात आला आहे। या घटनेमुळे आदिवासी भागातील आश्रमशाळांमधील सुरक्षा आणि आरोग्य तपासणी यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। बातमी संकलन रितू निर्भवणे, उपसंपादक लोकार्पण मराठी न्यूज।